नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। अतिथी देवो भव, अतिथी देवो भव। सौ नंदा उदय जोशी। गजानन महाराजांच्या ह्या भक्त यांना आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत। तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीन सुद्धा तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जय गजानन, गण गण गणात भूती। आपण गजानन महाराजांचे भक्त। जीवनात महाराजांचा फार मोठा आधार वाटतो। अर्थातच दैनंदिन जीवनात कधी काही संकट आले तर पहिले आठवतात ते गजानन महाराज। कळकळीने हाक मारली की त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि फार मोठा दिलासा मिळतो। मध्यंतरी आमची धाकटी सुनबाई बाळंत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाला। स्वाभाविकपणेच आम्हा सर्वांनाच आनंद झाला, पण बाळाची तब्येत बिघडली। बाळाला श्वास घेण्यास त्रास होते असं लक्षात येऊन डॉक्टरांच्या मते त्याला लहान बाळाच्या दवाखान्यात हलविणे क्रमप्राप्त झालं। त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं। बाळाला बघायला फक्त बाळाचा बाबा येईल असं डॉक्टरांनी सांगितलं। बाळाला बरं वाटेल या आशेत आमची प्रतीक्षा सुरू झाली। आम्हा सगळ्यांच्याच मनाची घालमेल होत होती। त्या दिवशी मुलगा जेवायला घरी आला आणि सांगू लागला, बाळाला उलट्या होत आहेत, औषध सुरू आहे, पण तरीही डॉक्टरांनी देवाजवळ प्रार्थना करा असं सांगितलं आहे। ते ऐकून माझे डोळे डबडबले। अशा वेळेस महाराजांशिवाय कुणाचा आधार वाटणार। मी महाराजांच्या मूर्तीसमोर उभे झाले। त्यांची करुणा भाकू लागले। कळवळून बोलले, महाराज, बाळाला बरं करा। मी 13वा अध्याय 13 वेळा वाचते, त्याच्याकडे लक्ष द्या। मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास असल्याने एकदम सलग वाचन मला शक्य नव्हतं। पण यथाशक्ती अध्याय वाचन करण्याचा मी निर्धार केला। माझं वाचन सुरू झालं। वाचनात पुंडलिक भोकरेंच्या दुःखाचं वर्णन आलं आणि देवानं नेई दिवा, भला हा माझ्या वंशाचा, ओळ आली की मन गलबलून येत होतं। आणि शेवटी सांग करून वारीला, पुंडलिक गेला मुंडगावला, हे जो चरित्र वाचे भला, त्याचे टळेल गणांतर। ही ओवी वाचून मनात आत्मविश्वास जागृत होत होता। मी वाचनाला बसले होते। हिम्मत करून सलग 6व्यांदा 13वा अध्याय वाचत होते। वाचत असतानाच दारावरील बेल वाजली। मी हातात पोथी धरूनच दाराशी गेले। समोर पोस्टमन उभे होते। त्यांनी काही कागद मला दिले। मी ते देऊन सही केली। ते जायला निघाले। भर दुपारी ते आलेत। अतिथी देवो भव या भावनेतून मी टेबलवरील एक संत्र उजव्या हाती घेऊन त्यांना खुणावलं। आता माझ्या डाव्या हातात उघडलेल्या स्थितीत पोथी होती। खाली हाताचा आधार करंगळीपासून 3 बोटे पानांमध्ये, अंगठा व तर्जनी बाहेर उजव्या हाताने त्यांना संत्र देऊन वाकून नमस्कार केला। मान वर केली। त्यांनी त्यांचा उजवा हात पोथीवर ठेवला आणि माझ्याकडे बघून हसले। त्यांच्याकडे बघून मला आतून असं जाणवलं की महाराज कोणत्या रूपा दिलासा देतील सांगता येत नाही। ते निघून गेले। माझं लक्ष सहज त्यांनी हात ठेवलेल्या पानावर गेलं। तिथे मला ओव्या दिसल्या। हा एकुलता एक पुत्र मला दिवान येई भला, हा माझ्या वंशाचा। माझ्या मनाचा उत्साह वाढला। पाठदुखीचा विसर पडून मी 7व्यांदा 13वा अध्याय वाचू लागले। थोड्याच वेळात मुलगा सांगत आला, आई, दवाखान्यातून फोन आला, बाळाच्या उलट्या थांबल्या आहेत, लवकरच बाळाची दवाखान्यातून मुक्तता झाली। अतिथी देवो भव चा महाराजांनी इथे असा अनुभव दिला। याआधी मला महाराजांनी अतिथी देवो भवचा एक आल्हाददायक अनुभव त्यांच्या सहज लीलेतून दिला होता। तो सर्वांनाच
आनंददायी वाटावा असा आहे. मी सौ नंदा उदय जोशी, सध्या बोरीवली मुंबई येथे असते. पण मिस्टरांची नोकरी बदलीची असल्याने वेगवेगळ्या गावी राहण्याचा योग आला. मला आठवतं, आम्ही तेव्हा चंद्रपूरला राहत होतो. एकदा अशीच काही अडचण उद्भवली म्हणून मी गजानन महाराजांना श्री गजानन विजयचा 11 पारायण करीन असं बोलले आणि त्याप्रमाणे माझी पारायणं सुरू झाले. प्रत्येक पारायणानंतर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा असं मी ठरवलं होतं. तेव्हा महाराजांनी एक वेगळाच अनुभव दिला. प्रत्येक वेळीच 21वा मोदक तळण्यासाठी तुपात सोडला की दारावरची बेल वाजणार आणि जो अतिथी रूपात आला त्याला मी मोदकाचा प्रसाद देणार. प्रत्येक वेळी महाराजांनी हे घडवून आणलं. माझी 9 पारायणं झाली होती. घरी हे सर्वांनीच अनुभवलं होतं. माझा मुलगा राहुल सहज बोलला. बोलताना त्याच्या मित्राला विजयला हे सर्व सांगता झाला. त्यावर विजयने ही गोष्ट हसण्यावर नेऊन त्याकडे दुर्लक्ष केलं. अशा 10वं पारायण झालं. 11वंही झालं. त्या शेवटच्या पारायणाला मी 21वा मोदक तुपात सोडला आणि दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं. दारात राहुलचा मित्र उभा होता. महाराजांनी त्या विजयलाच दारात उभं केलं होतं. विजय म्हणाला, काकू, तुपाचा वास येतोय. त्यावर मी बोलले, अरे 11वं पारायण आताच संपलं. मोदक तळते आहे. 21वा मोदक आहे. आत ये, बस. आज गजानन महाराजांचा प्रसाद तुझ्या भाग्यात दिसतोय. त्या दिवशी हसण्यावर नेलेली गोष्ट आज विजयने चांगलीच गांभीर्याने स्वीकारली. मी पण स्मित हास्य करून त्याच्या हातावर मोदक ठेवला आणि बोलले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हो, जय गजानन टाईप करायला विसरू नका. जय गजानन.